बँक म्हटलं की आपल्यासमोर पहिल्यांदा येतो तो बँकेतला कॅशियर, त्यानंतर बँकेमधला ऑफिसर, क्लर्क, तिथे बसणारा केबिन मधला मॅनेजर. पण या सगळ्यांच्या मागे जेव्हा आपण या न्यू बँकिंग इंडस्ट्रीमध्ये जेव्हा एंटर करतोय, नव्या युगामध्ये जेव्हा एंटर करतोय, तेव्हा आता त्या बँकेमध्ये लागणाऱ्या रांगा या कुठेतरी कमी होतात आहे. आणि आता इंटरनेट बँकिंगचा वापर, त्याच्यानंतर जे ऑनलाईन आपण आपल्या मोबाईलच्या याच्यावरती लाखो रुपये आपण एका क्लिकवरती ट्रान्सफर करू शकतो विदिन सेकंदामध्ये दुसऱ्या व्यक्तीला, बरोबर. तेव्हा याच्या मागे डेफिनेटली कोणतरी काम करत असतं. आणि ते कोण काम करतं ते म्हणजे जे स्पेशालिस्ट ऑफिसर असतात. स्पेशली त्याच्यामध्ये पण आपण म्हणूया की IT ऑफिसर. तर IT ऑफिसर असाच आपल्या एक विद्यार्थी अकॅडमीचा म्हणजेच प्रथमेश, जो की पहिल्याच अटेम्प्ट मध्ये ज्यांनी IBPS SO ची एक्झाम क्लिअर केली. त्यानंतर त्यांनी IBPS SO 3 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर PNB मध्ये, नंतर त्यांनी ऑफिसर स्केल 2 साठी ट्राय केलं SBI मध्ये, आणि तिथे पण त्यांनी ती एक्झाम, तो इंटरव्ह्यू क्लिअर केला आणि आता SBI मध्ये ऑफिसर स्केल 2 म्हणून काम करतोय. सर्वात प्रथम प्रथमेश, मी तुझं खूप खूप अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. धन्यवाद सर, मला बोलावल्याबद्दल. येस. तर मला असं वाटतं की आपण सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट करू. या पॉडकास्टचा उद्देश असा आहे की बरेच विद्यार्थी जे आहे ते अवेअर नसतात की आपण, म्हणजे त्यांना असं वाटतं की इंजिनिअरिंगच्या स्टुडंटना की त्यांच्यासमोर एकच ऑप्शन आहे आणि तो म्हणजे IT जॉबचा, बरोबर. तर माझ्या माहितीप्रमाणे तू पण IT मध्ये जॉब केलेला आहे. तर याच्यामधनं आपण म्हणजे आपल्याला मुलांना हेच सांगायचं आहे की त्यांच्याजवळ पण ऑपॉर्च्युनिटीज आहे. ते इंजिनिअरिंगला असताना पण बँकिंगमध्ये त्यांच्याच फील्डमध्ये राहून, टेक्निकलमध्ये नाही की फक्त क्लरिकल किंवा POचाच जॉब मिळू शकतो. तर कशा प्रकारे एक्झामची प्रिपरेशन करू शकतात, त्याचा सिलेबस काय असतो, हे सगळं आपल्याला त्यांना आज व्यवस्थित समजावून सांगायचं आहे. ती पण एक ऑपॉर्च्युनिटी त्यांच्यासमोर यायला पाहिजे. तर मला असं वाटतं की सगळ्यात पहिले आपण स्टार्ट करू की तुझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड कसं काय आहे. सर, सगळ्यात पहिले मी बीटेक केला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मधून, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती मधून. मी 2019 चा पास आउट आहे. इंजिनिअरिंग झाल्यानंतर जसं तुम्ही सांगितलं, मी 3 वर्ष पहिले एका कॉर्पोरेट मल्टीनॅशनल कंपनीमध्ये IT क्षेत्रातच काम केलंय. अरे वा. तिथे काम करता करताच मला या परीक्षेबद्दल माहिती झाली. आणि तुम्ही पण एकदा गेटच्या ऍप्टिट्यूड क्लासेस मध्ये याबाबतीत सांगितलं होतं की स्पेशलिस्ट ऑफिसर IT ची गरज असते. तर मी सोबतच अभ्यास केला आणि त्यानंतर 2022 मध्ये PNB मध्ये माझं सिलेक्शन झालं IT ऑफिसर म्हणून. आणि परत 3 वर्षांच्या एक्सपिरियन्स नंतर आता स्केल 2 च्या जागा आल्या होत्या. तर माझं आता SBI मध्ये पण स्केल 2 ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं. खूप छान. जी तू हे प्रिपरेशन जेव्हा सुरू केली, तर तू आता जसं मला सांगितलं की पहिल्यांदा तू गेटची प्रिपरेशन करत होता, किंवा तुला असं वाटलं की आपण आता गेट सोडून दुसऱ्या ऑप्शनकडे वळायला पाहिजे. अच्छा सर, असं होतं की माझं तिथे जॉब तर सुरू होता कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये, पण मला ऍक्च्युअली वर्क लाईफ बॅलन्स थोडं कमी वाटत होतं तिथे. आणि वर्क प्रेशर पण खूप जास्त होतं. तर मला असं वाटलं की आपल्या स्किल्स ज्या ITच्या आहेत त्या स्किल्स आपण कुठे युज करू शकतो आणि कॉर्पोरेट कल्चर कडून बाहेर आपण इनडायरेक्टली देशाला कसं कॉन्ट्रीब्युट करू शकतो. तर या दोन्ही गोष्टी मी नजर घेतल्या आणि त्यानंतर मला वाटलं की आपण SOIT लाच निवडावं आणि मी त्याकडे तसं मोटिव्ह झालो की आपण तिथे अप्लाय करू म्हणून. म्हणजे आपल्याजवळ जे टेक्निकल स्किल्स आहे, जे आपण एज्युकेशन घेतलंय त्याच्यामध्येच आपण पण एक गव्हर्नमेंट जॉबचा पण पर्याय तुझ्याकडे होता आणि तो तू निवडला. साधारण तुला या प्रिपरेशनला किती वेळ लागला मग? सर, प्रिपरेशनला मला टोटली जर म्हणसान प्रिलिम्स साठी तर मला फक्त 5-6 महिनेच लागले. मला डेट आज पण लक्षात आहे, 14 मे 2022 ला मी प्रिलिम्सची 14 मे 2021 ला मी प्रिलिम्सची तयारी स्टार्ट केली. आणि मे पासून तर नोव्हेंबर पर्यंत मी प्रिलिम्सचे आपले जसं क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, रिझनिंग आणि इंग्लिश याचा अभ्यास सुरू ठेवला. त्यानंतर जसं नोटिफिकेशन आलं, नोव्हेंबर मध्ये आलं होतं आमच्या वेळेस, मी त्या दिवसापासूनच मेन्सची तयारी पण सुरू करून दिली आणि प्रिलिम्स सोबत सुरूच होता. तर जवळपास तुम्ही म्हणू शकता 7-8 महिने, आणि ते पण जॉब सोबत करत मी अभ्यास केला आणि सक्सेसफुल झालो फर्स्ट अटेम्प्ट मध्येच. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे की जवळपास नाही म्हटलं तरी आज IT मध्ये 8 तासाची कमीत कमी शिफ्ट असते आणि ते करून पण पॅरलली अभ्यास करून ही एक्झाम क्लिअर करणं म्हणजे खूप मोठी अचिव्हमेंट आहे ही. तर तुला असं वाटते का की जे तू म्हणजे कंपनीमध्ये जॉब करत होता त्या एक्सपिरियन्सचा तुला इकडे फायदा झाला, की म्हणजे असाच विद्यार्थी एक्झाम क्रॅक करू शकतो की जो एक फ्रेशर आहे तो पण ही एक्झाम क्रॅक करू शकतो?
बघा सर, एक्सपिरियन्सचा तर वर्कमध्ये फायदा होत आहे, पण पेपरमध्ये एक्सपिरियन्सचा एवढा काही फायदा नाही झाला. म्हणजे जो फ्रेशरही असेल तर फ्रेशरला पण तेवढीच ऑपॉर्च्युनिटी आहे जेवढी एक्सपिरियन्स पर्सनला आहे. इव्हन फ्रेशरला तर आपला वेळ राहतो पूर्ण, तर तो मी तरी साधारणतः 3-4 तासच देऊ शकलो. फ्रेशर 8 ते 9 तास तरी अभ्यासाला देऊ शकतात, आणि त्यानंतर फ्रेशर आणि एक्सपिरियन्स मध्ये कुठेच एक्सपिरियन्स पर्सनला स्केल 1 ऑफिसरसाठी प्रिफरन्स नाही भेटत. फक्त फ्रेशरला तर अजून एक फायदा असा पण आहे की फ्रेशर जस्ट पास आउट झाल्यामुळे त्याचे टेक्निकल स्किल्स पण तो जे शिकलेला राहतो, तर ते त्याला खूप फायदेशीर ठरेल मेन्ससाठी. अच्छा. आणि याच्यामध्ये प्रिलिम आणि मेन्स आणि इंटरव्ह्यू असे 3 फेजेस आहेत, बरोबर? तर मग आता याच्यामध्ये प्रिलिमला कोणते कोणते सब्जेक्ट असतात? हो सर, प्रिलिमसाठी क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड जे 50 मार्कांचं राहते, रिझनिंग पण 50 मार्कांचं राहते, आणि इंग्लिशला 50 क्वेश्चन्स असतात पण ते 25 मार्काचंच राहते. ओके, म्हणजे 150 क्वेश्चन्स 125 मार्क्स. बरं, याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण आहे सर. ओके. जी आपली नॉर्मल निगेटिव्ह मार्किंग राहते प्रत्येक एक्झामला बँकिंग, तीच निगेटिव्ह मार्किंग पण फॉलो होते. आणि साधारणतः माझ्या वेळेस जवळपास अर्ध्यावर म्हणजे 60-65 पर्यंत ओपन कॅटेगरीचा कट ऑफ गेला होता प्रिलिम्सचा. ओके, बरं. आता प्रिलिम समजा क्लिअर झाला तू, तर प्रिलिम नंतर मेन्स पर्यंत तुला किती वेळ भेटला मग प्रिपेअर करायला? प्रिलिम्स पासून मेन्स पर्यंत साधारणतः 1 महिना होता. पण जसं मी सांगितलं की मी जेव्हा फॉर्म भरला मी तेव्हाच ठरवलं की आपल्याला एक्झाम काढायची आहे, ना की फक्त प्रिलिम्स. बरोबर. तर मी नोटिफिकेशनच्या डेट पासूनच मेन्सचं थोडं वाचणं सुरू करून दिलं होतं. म्हणजे तू पॅरलली प्रिलिम मेन्स सुरू ठेवलं होतं, पण जसा प्रिलिम्स झालं मेन्सकडे मी 100% डेडिकेशननी सुरू केलं काम. तर 1 महिना तरी साधारणतः होता प्रिलिम्स आणि मेन्सच्या मधात. बरं. पण म्हणजे फक्त एका महिन्यामध्ये मेन्सचा अभ्यास नाही होऊ शकत, तू आधीपासून केल्यामुळे मग तुला नंतर त्याचा बेनिफिट झाला. म्हणजे त्या 1 महिन्यामध्ये रिव्हिजन म्हणता येईल किंवा एखादा टॉपिक राहिला असेल तर तो, पण मेजर अभ्यास एका महिन्यात होत नाही. जर आपण एका महिन्यात करायला गेलो मेजर अभ्यास, तर काही ना काही म्हणजे टॉपिक सुटून जाईल किंवा आपली जी डेप्थ मध्ये अभ्यास व्हायचा तो होणार नाही. बरोबर. त्यासाठी पहिल्यापासून वाचणंच मला वाटते की ही खूप मोठा प्लस पॉईंट ठरला, जे मी स्टार्टिंग पासून मेन्सचा पण अभ्यास केला होता सुरू. कारण बरेच मुलं फक्त एसओच्याच नाही, म्हणजे पीओ आणि क्लरिकलची पण जे मुलं तयारी करतात, तर ते पण बऱ्याचदा ही चूक करताना दिसतात की प्रिलिम क्लिअर झाल्यानंतर मग आपण मेन्सची तयारी करू, पण तेवढा वेळच नसतो प्रिलिम आणि मेन्सच्या मध्ये. बरोबर आहे. मग आता तू दिवसभरामध्ये, जसं तुझं तर जॉब करून केलं तू, दिवसभरामध्ये रोज किती वेळ तू द्यायचा या प्रिपरेशनसाठी? साधारणतः माझं 5 डे वर्किंग होतं, तर 5 डेज मध्ये तुम्ही समजू शकता की मला 3-4 आवर्सच डेली भेटायचे. आणि जेव्हा वीकेंड आहे, वीकेंडला मी मॅक्झिमम पॉसिबल वेळ ट्राय करायचो भेटायचा, तरी 5-6 तासच भेटायचे. कारण की हप्ताभर आपण काम केलंय तर बॉडीला पण थोडी रेस्ट पाहिजे असते. बरोबर. तर त्यामुळे थोडंसं तिथे पण मग वेळ जायचा. त्यामुळे 6-7 तास वीकेंडला आणि वीकडेज मध्ये 3 ते 4 तासच मला भेटायचे. पण ते तुझे कन्सिस्टंट? हो. कधी असं नाही वाटलं पण जॉब करत असताना, कारण आयटी मध्ये जॉब म्हटलं की ऑब्वियस सॅलरी पण चांगली, कमी नाही म्हणता येणार, खूप जास्त पण नाही, पण सुरुवातीला एक इनफ सॅलरी मिळते जर कॅम्पस प्लेसमेंट झालं असेल तर. मग कधी असं वाटलं नाही की एन्जॉय करायला पाहिजे वीकेंडला, कुठे करत बसता? कारण जेव्हा हातात जॉब नसतो, माझ्या हातात काहीच नाही, तेव्हा काहीतरी मिळवण्याची एक इच्छा असते, है ना? पण जेव्हा ऑलरेडी माझ्याकडे जॉब आहे, तर मग अशा वेळेला म्हणजे कन्सिस्टंट इन्कम सुरू असताना पुन्हा अभ्यास करणं, याच्यासाठी खरोखर मोटिवेशन पाहिजे. हो सर, मोटिवेशन म्हणजे आता मी तिथे जॉब करायचो तर कधी माझे 8 तास व्हायचे, कधी 9 तास, आणि कधी कधी मी 10 ते 12 तास पण काम केलंय. आणि कधी कधी तर असं व्हायचं की रात्री झोपेत पण मला आठवायचं की उद्या काय करायचंय. तर मला ऍक्च्युली त्याच्यापासून एक सुटका पाहिजे होती. आणि कॉर्पोरेट म्हटलं की टार्गेट बेस्डचा जॉब राहतो, त्यांना फक्त प्रॉफिटेबिलिटीवर ते काम करतात. तर मला असं वाटायचं की आपण याच्या पलीकडे कुठे जावं आणि एक स्टेबल पब्लिक सेक्टर बँक मध्ये किंवा जिथे मी माझं आयटीचं नॉलेज पण युज करू शकेल. बरोबर. आणि बँकिंग क्षेत्रात मला तशी थोडी आवड होती की आपण थोडं इनडायरेक्टली देशालाही कॉन्ट्रीब्युट करू शकतो. तर या दोन्ही गोष्टींचं म्हटलं की आपण स्वतःच्या करिअर ग्रोथ साठी पण आणि जे एक आहे वर्क लाईफ बॅलन्स साठी पण आपण एक ट्राय द्यायलाच हवा. आणि त्यासाठी मी मग तेच बघत होतो. आणि त्यामुळे वीकेंड म्हटलं तरी थोडा 1-1.5 तासाचं होऊन जायचं, म्हणजे थोडाफार तर होऊनच जायचं रिलॅक्सिंग. पण त्या व्यतिरिक्त एक ध्येय तोच होता की आपल्याला जायचं आहे, म्हणजे याच्यातून बाहेर यायचं आहे. तर त्यासाठी मी
प्रयत्नशील त्यासाठीच होतो की आपल्याला रेस मधून बाहेर व्हायचंय आणि तिकडे जायचं पीएचडी मध्ये. समजा आता मी असं समजून विचारतो की मी एक इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे, तर कोणत्या जसं तू म्हटलं की तुझी ब्रांच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, बरोबर ना? तर कोणत्या ब्रांचचे स्टुडंट अप्लाय करू शकतात या एक्झामला? आपण इंजिनिअरिंग बीई किंवा बीटेक जर केलं असेल कॉम्प्युटर सायन्स मधून, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधून किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मधून, किंवा तुम्ही जर एमसीए पण केलं असेल और एमएससी इन आयटी पण असेल कॉम्प्युटर सायन्स, तरी तुम्ही एलिजिबल आहात एक्झाम द्यायसाठी. और इक्विव्हॅलंट पण जर तुमचं म्हणजे असेल की ज्यात कॉम्प्युटर आयटीशी रिलेटेड आहे, तरी तुम्ही त्याला एलिजिबल आहे अप्लाय करण्यासाठी. नोटिफिकेशन नुसार एक दोन ब्रांचेस कमी जास्त होत असतात, पण या ब्रांचेस तर नेहमी आहेच एलिजिबल. या ब्रांचेस म्हणजे बेसिकली इंजिनिअरिंग मध्ये कॉम्प्युटर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि एमसीए आणि एमएससी इन कॉम्प्युटर, बरोबर. तर हे जे स्टुडंट आहे हे डेफिनेटली एक्झाम साठी अप्लाय करू शकतात. म्हणजे मला असं वाटतं की एक पॉईंट तर इथेच नोट डाऊन झाला ना की बाकीच्यांपेक्षा म्हणजे पीओ आणि क्लरिकल मध्ये जी कॉम्पिटिशन असते ती कॉम्पिटिशन इथे थोडी बऱ्यापैकी कमी होते. कॉम्पिटिशन इथे कमी होते. आणि अजून एक गोष्ट मी सांगेल की मी जेव्हा देत होतो ही एक्झाम, तर माझ्या वेळेस जी मेन्स आहे पीओ आणि एसओची ती क्लॅशच करत होती. म्हणजे पीओ ची मेन्स होती 20 तारखेला, तर एसओची होती 27 तारखेला. तर त्यामुळे असं झालं की जे मुलं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहे आणि जे बँकिंग क्षेत्रात आहे त्यांनी मोस्टली लक्ष दिलं पीओ कडे. तर मला ते लक्षात आलं की आपण जर एसओची तयारी केली तर इथे लक्ष पण कमी राहील लोकांचं आणि कॉम्पिटिशन कम्पॅरेटिव्हली कमी राहील. तर मी एसओची दिली आणि माझा मित्र होता ज्यांनी दोन्हीकडे दिली होती, पण त्याला तिथे पण बेस्ट देता नाही आलं आणि इथे पण देता नाही आलं. तर एसओ मध्ये कॉम्पिटिशन वाईज पीओ पेक्षा तर डेफिनेटली खूप कमी राहते. वी कॅन से दॅट दिस इज अ स्मार्ट डिसिजन. येस. तर गोष्ट अशी आहे की आता समजा का मी सपोज फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतली इंजिनिअरिंगच्या, एकदम फर्स्ट इयरला तर एवढं मी करिअर बद्दल अवेअर असणं थोडं पॉसिबल नाही आहे, किंवा नसतो पण अवेअरनेस, एवढा काही सिरियस नसतो आपण. फर्स्ट इयर एन्जॉयमेंट मध्ये चालला जातो. पण साधारण सेकंड इयर किंवा थर्ड इयर, तर नेमकं केव्हापासून याची प्रिपरेशन तुला असं वाटते? तू तर ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर सुरू केली, पण तुला असं वाटते का की एखादा स्टुडंट इंजिनिअरिंगला आहे तर साधारण त्यांनी या फेज मध्ये जर प्रिपरेशनला सुरुवात केली तर इंजिनिअरिंग झाल्या पहिल्या वर्षामध्ये तो जॉब घेऊ शकतो? मला वाटते सर की जसं इंजिनिअरिंगचं पकडलं तर थर्ड इयरच्या दुसऱ्या सेमिस्टर पासून आपण तयारी स्टार्ट करू शकतो. बेसिक कन्सेप्ट पासून. एका वर्षात आपलं प्रिलिम्सचा तर एकदम चांगला बेस होऊन जाईल. बरोबर. आणि त्यानंतर फोर्थ इयरच्या सेमिस्टरला आपण पोहोचलो, 8th सेमिस्टरला, तर आपण एलिजिबल पण होऊन जातो नोटिफिकेशन नुसार. तर आपण तेव्हा मेन्सची तयारी आपल्याला करणं सुरू करू शकतो. आणि आपण इंजिनिअरिंगच्याच शिकलो 4 वर्ष, तर ते टॉपिक्स आपण तेव्हा शिकले राहिलो तर आपण इझिली ते सिलेबस कव्हर करू शकतो. तर मला वाटते की थर्ड इयर पासूनच इंजिनिअरिंगच्या अभ्यास स्टार्ट करून दिला पाहिजे. म्हणजे आपण इंजिनियर जसं झालो तर झाल्याच आपण फर्स्ट इयर मध्येच ही एक्झाम काढून आपण पुढे जाऊ शकतो. आणि अजून एक पॉइंट असा आहे की सगळ्याच बँक आता डिजिटलायझेशन कडे चालल्या आहे. म्हणजे डिजिटल प्रोडक्ट्स मध्ये सगळ्याच बँकेला पुढे जायचं आहे. तर एसओच्या जागा ज्या आहेत ह्या सगळ्या बँक्स मध्ये दिवसेंदिवस वाढतीलच. जो रिक्रुटमेंट आहे ते वाढतीलच एसओ वाढतीलच. कारण की जेवढं डिजिटल प्रॉडक्ट वाढत जातील तेवढं बॅकएंडला आयटी इंजिनियर्सची रिक्वायरमेंट ऑब्व्हियस वाढणारच आहे. बरोबर आहे. मग याच्यामध्ये आता जे मेन्सचं आपण प्रिलिमचं तर तू सांगितलं की हे 3 सब्जेक्ट असतात वगैरे. मेन्स मध्ये मग हे सब्जेक्ट असतात का पुन्हा? ऍप्टिट्यूड? नाही. मेन्स मध्ये सर आपल्याला 60 प्रश्न असतात आणि मेन्सचे जे प्रश्न आहे ते कॉम्प्युटर च्या रिलेटेडच असतात. म्हणजे त्यात जसं अजून डीप डाऊन केलं तर डीबीएमएस झालं, नेटवर्किंग झालं, ऑपरेटिंग सिस्टीम झालं, त्यानंतर खूपशे कन्सेप्ट झाले, थोडेफार प्रश्न प्रोग्रामिंग लँग्वेज, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचे काही प्रश्न येतात. आणि लेटेस्ट जर आपण म्हटलं तर एआय मशीन लर्निंग वर पण बेसिक प्रश्न, आणि क्लाउड वगैरे झालं. तर सगळ्या टॉपिक्स मधून इंजिनिअरिंगच्या थोडे बेसिक प्रश्न येतात. आणि लेवल पण अशी खूप जास्त हार्ड नसते, खूप इझी पण नसते, पण एक मॉडरेट म्हणू शकतो आपण. आणि जर पासिंगच्या म्हटलं, जर आपण ट्रेंड बघितला मागच्या वर्षांचा, तर साधारणतः आपण 60 पैकी जर 1/3 मार्क्स आणले तर मोस्ट पॉसिबली प्रत्येक वर्षी फक्त 20 मार्क 60 पैकी जर 20 मार्क पण आणल्या तर मागच्या सगळ्याच वर्षात 5-6 वर्षांपासून तो मुलगा इंटरव्ह्यू मध्ये ऍव्हरेजही केलाय त्यांनी, तर तो सिलेक्ट झालाय.
बापरे. म्हणजे 60 पैकी 20च प्रश्न तुम्हाला ऍक्युरेट सॉल्व्ह करायचे आहेत. ऍव्हरेज सांगत आहे मी, बरोबर. कमी जास्त थोडं होतेच दरवर्षी कॉम्पिटिशन नुसार. बरोबर. आणि तेवढेही मार्क जर तुम्ही आणले तर तुम्ही डायरेक्ट सिलेक्ट होतात. म्हणजे तुम्हाला 60 पैकी 20च प्रश्न राईट करायचे, ऍक्युरसी 100%. तुझं किती आलं होतं स्कोअर? माझा सर 23.67 होता माझा मेन्सचा स्कोअर. बरं. आणि इंटरव्ह्यू मध्ये मला 87 मार्क्स होते. ओके. आणि टोटल मला 48 मार्क्स होते. तर मी ओबीसी असून पण माझा नंबर ओपन मधून लागला होता. अरे वा. चल, तर हे प्रिपरेशन करत असताना मला एक पॉइंट तुझ्या याच्यामध्ये लक्षात आला की कुठलाही, म्हणजे फक्त इंजिनिअरिंगचा नाही, कुठलाही सध्या डिग्रीला असणारा स्टुडंट पेपरच्या 2 दिवस अभ्यास करतो आणि मग तो पास होऊन जातो. युनिव्हर्सिटी सेमिस्टर एक्झामचं होऊन जाते तशी. पण जर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये जर एक सक्सेस पाहिजे असेल तर मला असं वाटतं की सब्जेक्टला थोडं डीपली कन्सेप्च्युअल लेवलला जाऊन अभ्यास करणं आवश्यक आहे. तर बेसिकली असे काही एक 4-5 सब्जेक्टची आपल्याला लिस्ट सांगता येईल का की या सब्जेक्टवर थोडा प्रिसाइजली फोकस करायला पाहिजे? सांगायचं गेलं तर तसं जर दरवर्षी पेपरचा ट्रेंड इव्हॉल्व्ह होतो, पण जर आपण फिक्स पकडलं तर डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, त्यानंतर आपलं ऑपरेटिंग सिस्टीम, नंतर नेटवर्किंग, UPS म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग स्कीम, याच्यावरच मोस्टली अर्ध्याहून जास्त पेपर कव्हर होऊन जातो पास्ट इयर्स मध्ये. आणि थोडे जे लेटेस्ट जे आपले टॉपिक्स आहेत, जसे AI झालं, मशीन लर्निंग झालं, क्लाउड झाला, याच्यावर खूपच बेसिक प्रश्न येतात. म्हणजे इव्हन जर इंजिनिअरिंग स्टुडंटनी जर बेसिक टर्मिनॉलॉजी जरी त्यांनी इंजिनिअरिंग मध्ये वाचल्या चांगल्याने, तरी त्याचं खूप इझिली त्या टॉपिक्स वरचे क्वेश्चन तो सॉल्व्ह करू शकेल. तर एवढे ते इझी त्या टॉपिकचे येत होते आतापर्यंत. पण बेसिकली DBMS, नेटवर्किंग, त्यानंतर UPS आणि ऑपरेटिंग सिस्टीम यावरचे थोडेफार का होईना पण क्वेश्चन असतात. आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग एक थोडा इझी टॉपिक जातो, तो पण थेरीज टॉपिक आहे. तो जरी थेरी जर चांगल्याने वाचली तर त्याहूनही क्वेश्चन येऊन जातात. त्या सगळ्या टॉपिकला समराईज जर केलं तर यातूनच 60-70% क्वेश्चन्स तर येऊन जायला पाहिजे, म्हणजे येत होते. बरं. आता माझा प्रश्न असा आहे की म्हणजे युनिव्हर्सिटीला जो पेपर असतो तो आपण हे सगळं डिस्क्रिप्टिव्ह मोडमध्ये पेपर लिहितो, आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मधला जो पेपर आहे तो ऑब्जेक्टिव्ह म्हणजे MCQ बेस क्वेश्चन आहे. मग त्याची आणि हे जे पॅटर्न आहे MCQ बेस, याच्यामधलं तू म्हणजे इकडची प्रॅक्टिस कशी केली? एक गेट मध्ये तर मला वाटतं की ती झालीच असेल प्रॅक्टिस. सर, त्याच्यासाठी मी असं केलं की पहिले तर जे सब्जेक्ट्स आहेत त्याचं मटेरियल तर भेटून जाते, फ्रीली अवेलेबल आहे. तर पहिले मी थेरीज वाचली आणि थेरी नंतर क्वालिटी मॉक टेस्ट दिल्या. त्या मॉक टेस्ट नुसार आपल्याला मॉक टेस्टनी समजून जायचं की कुठे आपण वीक ठरतो. आणि मॉक टेस्टच्या अनालिसिसनी पण बरेचसे क्वेश्चन असे होते की मॉक टेस्टचे डायरेक्टली काही आणि पेपरमध्ये डायरेक्ट आले. तर पहिले थेरी वाचणं आणि त्यानंतर मॉक देणं, हेच एक चांगली स्ट्रॅटेजी माझ्या वेळेस मला ती ठरली. म्हणजे आपण मॉक टेस्ट देत असताना आपल्याला एक MCQ ची प्रॅक्टिस होते आणि मग ते कोरिलेट करता येते आपण जी थेअरी वाचलेली आहे त्याच्यासोबत. बरोबर. आणि टाइम मॅनेजमेंट म्हणजे पेपर मधलं मॉक टेस्ट देत असतानाचं जे टाइम मॅनेजमेंट आहे त्याच्याबद्दल? मॉक टेस्टचं मी असं केलं की मॉक टेस्ट देताना मी समजायचो की हा पेपरच आहे, म्हणजे फायनल पेपरच आहे. मुलांचं असं व्हायचं की मॉक टेस्ट देतो, मी फोन आला तर फोन बघितला किंवा पॉज करतो. मी ते कधीच केलं नाही. मॉक टेस्टला फायनल पेपर सारखंच दिलं आणि त्यात ट्राय हेच करत होतो की शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला जसं फायनल पेपरमध्ये करतो तीच फिलिंगनी पेपर द्यायचा होतो. आणि त्यानंतर मॉक टेस्ट पेक्षा जास्त महत्वाची गोष्ट होती ती आहे त्याचं अनालिसिस करणं. क्या बात. मार्क्स किती पण भेटो, कमी भेटो जास्त भेटो, पण कुठे चूक झाली आपली, कुठे इम्प्रूव्ह करता येईल त्याच्यातून पाहायचो आणि ज्याच्यावर कमी मार्क भेटले त्याच्यात मग इम्प्रूव्ह करायचा. तर ही स्ट्रॅटेजी मी यूज केली आणि ऑलमोस्ट जेवढे पण मॉक ते देतात टेस्ट सिरीज वाले कोणत्या पण, तर त्या मॉक सगळे मी दिले ऑलमोस्ट. आणि एक नाही, मग असंच ट्राय करायला सगळे टेस्ट सिरीज वाले फ्री मध्ये पण मॉक्स देतात, त्यांचे फ्रीचे पण मॉक्स दिले, ज्यांनी म्हणजे ओव्हरऑल पूर्णच असा अभ्यास होऊन गेला सगळ्या लोकांच्या. कधी असं होते की एक सोर्स ठीक असतो, म्हणजे एक सोर्स प्रॉपर फॉलो करायला पाहिजे रेग्युलर रुटीन म्हणून, पण जेव्हा आपण टेस्ट देतो किंवा एखादा जनरली जे इकडे PO क्लरिकल मध्ये प्रिपेअर करणार आहे तिथे करंट अफेअर, तर थोडे मल्टिपल सोर्सेस आपल्याला यूज करावेच लागतात. नो डाऊट. कारण कधी इथला एखादा पोर्शन चांगला असतो, एखादा पोर्शन आपल्याला तिथनं दुसऱ्या रिसोर्सेस कडनं चांगला भेटतो. बरोबर. आता काय म्हणजे एक्झॅक्टली IT ऑफिसरचं काम काय असते पण बँकेमध्ये? आता तू एक्सपिरियन्स आहे म्हणून विचार.
आयटी ऑफिसरचं काम जर म्हटलं तर आयटी ऑफिसर असं म्हणू शकतो की आयटीचा पूर्ण बॅकबोन आयटी ऑफिसर एक सांभाळतो. डेटा सर्व्हर मॅनेज करणं म्हणा, किंवा जे पण सॉफ्टवेअर्स आहे ते सॉफ्टवेअर डेव्हलप करणं म्हणा, किंवा जे पण मोबाईल अप्लिकेशन्स आहे ते मोबाईल अप्लिकेशन डेव्हलप करणं, त्याचं मेंटेनन्स करणं, किंवा युपीआय आहे जे ऑलमोस्ट युपीआय खूप जास्त युज होतो, तर युपीआयचं सर्व्हर्स बघणं, त्याचा बॅकएंड बघणं, काही जर त्यात छोटे मोठे चेंजेस आले ते बघणं, त्यानंतर रेग्युलेटरी नॉर्म्स राहतात, जसे आरबीआय काही चेंजेस आणतो ते चेंजेस इम्प्लिमेंट करणं, आणि बँकेचं एक सॉफ्टवेअर असते कोअर बँकिंग सोल्युशन, सीबीएस म्हणतो त्याला, तर त्यातही काही चेंजेस असले तर ते चेंजेस बॅकएंडला करणं. इन शॉर्ट आयटी ऑफिसरचं काम हेच आहे की ब्रांचला कमीत कमी त्रास झाला पाहिजे आयटीच्या रिस्पेक्ट मध्ये, किंवा बँकेचं ऑपरेशन डिजिटल ऍस्पेक्ट मध्ये स्मूथ चालणं हे आयटी ऑफिसरचं काम आहे इन शॉर्ट म्हणायला गेलं तर. म्हणजे बेसिकली एक इंजिनियर सगळीकडेच असतो काम करायला, ते बँकिंग फील्ड असेल किंवा अजून कुठला फील्ड असेल. तर अजून याच्यामधला महत्वाचा पॉइंट असा आहे की काय म्हणता येईल आपल्याला त्याला, की समजा जर का आता जसं आयटी आणि कम्प्युटर हे ज्या ब्रांचचे जे स्टुडंट आहेत त्यांना तर थोडं हे इझी जात असेल, पण एखादा जसं मला वाटतं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, तर तुला तिथे कुठे फरक जाणवला का? फरक म्हटलं तर फरक फारसा नाही आहे. ऍक्च्युली इंजिनियर्स आहे तर इंजिनियर्स काही पण वाचू शकतात, तर इंजिनियर कुछ भी कर सकते. तेच तर जुगाडू होते. तर तसंच म्हटलं जाईल तर मी पण म्हणजे माझी पण ब्रांच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच होती, तर मी 3 महिन्यात तेच स्टार्टिंगला जी बुक्स आहे ते बुक्स थोरोली वाचल्या, जिथे जे भेटलं ऑनलाईन युट्यूबवर जे भेटलं ते वाचलं, आणि त्यानुसार एक बेस तयार करून घेतला 1-1.5 महिन्यात, आणि त्यानंतर मॉक टेस्ट देऊन किंवा जे आपल्याला टॉपिक्स येत नाही ते वाचत वाचत त्या बेसला अजून स्ट्रॉंग करत गेलो. तर फार हार्ड नाहीये, जसं मी सांगितलं की मला 23 मार्क्स असूनही मी म्हणजे टॉप याच्यात गेलो होतो तेव्हा, टॉप रँकर्स मध्ये गेलो होतो तेव्हा. तर वाचणं म्हणजे जे आपलं इलेक्ट्रॉनिक्स वरून कॉम्प्युटर वाचणं एवढं फार कठीण नाहीये, फक्त आपल्याला आहे की प्रॉपर वेळ आणि प्रॉपर शेड्यूल आणि कन्सिस्टन्सीने वाचणं गरजेचं आहे. इंटरव्ह्यूला काय क्वेश्चन ऑफिसर स्केल 1 म्हणजे आयबीपीएस एसओ साठी जेव्हा तू गेला काय क्वेश्चन्स होते? बेसिकली मी वर्किंग बॅकग्राऊंड असल्यामुळे मला ते विचारायचे की म्हणजे जॉब स्विच का बरं करायचं आहे तुम्हाला, त्यानंतर बेसिक जे पण आयटीचे रिलेटेड टर्म्स आहे ते विचारतात ते. नंतर बँकिंग क्षेत्राबाबतीत तेव्हा हे व्हायचं म्हणजे 2-3 बँक मर्ज झाल्या होत्या, तर मर्जरची गरज का बरं वाटते, काय नीड्स आहे याची, म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला ते पूर्ण ऍक्सेस करतात, तुमची हॉबीज वगैरे विचारतील, तर ते तुम्हालाच ऍसेस करतात. तुम्ही जे शिकले तुमचं तर टेक्निकल नॉलेज टेस्ट झालंच आहे याच्यात मेन्स मध्ये, तर हे तिथे तुमची पर्सनॅलिटी टेस्ट करतात. ओके, तुम्ही म्हणजे मेन्स मध्ये खूप इनडेप्थ टेक्निकल इंटरव्ह्यू नसतो नाही, एक नॉर्मल इंटरव्ह्यू ज्याच्यामध्ये एक काय म्हणतात एचआर सारखा एचआर सारखाच, पण थोडं टेक्निकल पण ते थोडंफार विचारतात. तर टेक्निकल एचआर याचा पूर्ण एक कॉम्बिनेशन किंवा ते पर्सनॅलिटी जज करत आहे. आणि ऑफिसर स्केल 2 च्या जेव्हा तो इंटरव्ह्यूला गेला तर तिथे तर ऑब्विस रिटर्न एक्झामचा काही प्रश्नच नाही, डायरेक्ट एक्सपिरियन्स बेस असल्यामुळे त्या इंटरव्ह्यूला तर स्केल 2 च्या इंटरव्ह्यूला ते इन डेप्थ गेले. त्यात 2 राऊंड होते इंटरव्ह्यूचे, एक होता बिहेव्हिअरियल आणि एक होता टेक्निकल. तर बिहेव्हिअरियल राऊंड मध्ये ते तुमची पर्सनॅलिटी असेस करत होते, तुम्ही आयटीच्या या जॉबसाठी स्पेसिफिकली त्या जॉबला एलिजिबल आहात की नाही ते पाहत होते, की तुम्ही कल्चरमध्ये मिसळून घेऊ शकता की नाही. त्यानंतर जो टेक्निकल राऊंड होता, टेक्निकल राऊंड मध्ये त्यांनी इन डेप्थ टेक्निकल गोष्टी विचारल्या आपल्या एक्सपिरियन्स बाबतीत. ते खूप डीप डाऊन गेले टेक्निकल ऍस्पेक्ट मध्ये, त्यांनी केसेस विचारले. मी पहिले एका बँकेत जॉब करत होतो, त्या बँकेत काय जॉब करत होतो, त्यांचा इथे कसं इम्प्लिमेंट करू शकेल मी त्या आपल्या ज्या पण टेक्नॉलॉजीज आहे. तर टेक्निकल राऊंड खूप इन डेप्थ टेक्निकल होता, आणि जो बिहेव्हिअरल राऊंड होता त्याच्यात ते आपल्या पर्सनॅलिटी ऍक्सेस करायचे. आणि दोन्ही पण इंटरव्ह्यू जे होते ते त्यांनी खूप म्हणजे 20-25 मिनिटाचा चांगला ड्युरेशन घेतला, ज्यांनी ते मला पूर्णपणे ऍक्सेस करू शकले होते. तर मला तरी हेच वाटते की तो इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स चांगले होते. टेक्निकल पण त्यांनी खूप इन डेप्थ विचारला आणि बिहेव्हिअरल मध्ये पण ते वेगवेगळ्या ऍस्पेक्ट्स वर गेले होते. आणि किती हे काय आहे ऑफिसर स्केल 2 चं पॅकेज किती आहे सध्या? हो, जर पॅकेज त्यांच्या नोटिफिकेशन मध्ये त्यांनीच मेन्शन केलं आहे की सीटीसी जवळपास स्केल 2 एसबीआयचा जो डेप्युटी मॅनेजर पोस्ट आहे याचं 25.65 लॅक्स म्हणून डिफाईन केलंय त्यांनी, आणि स्केल 1 पण
जे SOITs आहे त्याचं पण जवळपास 16-17 तर जातेच, म्हणजे सॅलरी अलाउन्सेस सगळं पकडून जवळपास तेवढं जातेच. क्या बात. म्हणजे सिंपल सांगायचं झालं तर एखादा स्टुडंट आहे इंजिनिअरिंगचा आणि त्याला समजा का IT फील्डची आवड आहे, बरोबर, IT मध्ये जॉब करायचा आहे, पण सोबत सिक्युरिटी पण पाहिजे, जॉब सिक्युरिटी पाहिजे, एक वर्क बॅलन्स पाहिजे आहे. आता नाईट शिफ्टचं तर मला वाटत नाही की याच्यामध्ये नाईट शिफ्टचं कधी काम पडत असेल. नाईट शिफ्ट सर डिपार्टमेंट नुसार राहते, पण मोस्टली असं नाईट शिफ्ट मॅक्झिमम डिपार्टमेंटला नाही राहत. पण काही काही डिपार्टमेंटला जसं जिथे 24/7 गरज असते, कारण की UPI म्हटलं किंवा आपलं UPI म्हटलं, इंटरनेट बँकिंग म्हटलं, 24/7 पाहिजे, तर तेव्हा नाईट शिफ्टची गरज राहते. पण नाईट शिफ्टला पण म्हणजे राहून नाईट शिफ्टला तेवढे रेस्टला पण तेवढा सफिशियंट वेळ दिला जातो, म्हणजे रोज रोज नाईट शिफ्ट नाही राहत, म्हणजे वीकली एकदा राहील तर 2 वीक्स ऑफ नाईट शिफ्ट साठी असं राहते. आणि ते पण रेअर राहते, फार नाही राहत, रेअर राहते कधी कधी असं. म्हणजे ऍज कम्पेअर्ड टू प्रायव्हेट जॉब हा जॉब केव्हाही बेटर आहे तुझ्या मते? हो, माझ्या मते तर माझ्या एक्सपिरियन्स नुसार पण मला तर बेटरच वाटला. आणि सगळ्याच अस्पेक्ट मध्ये, म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स म्हणा किंवा कम्पेन्सेशन म्हणा, मला कम्पॅरेटिव्हली बेटरच वाटला हा जॉब. म्हणजे तू सॅटिस्फाईड आहे? मी सॅटिस्फाईड आहे माझ्या काम सोबत. आता कुठे आहे सध्या? पोस्टिंग कुठे आहे सध्या? मी आता SBI ला नवी मुंबईला जॉईन करेल, डेप्युटी मॅनेजर सिस्टीम्स माझं सिलेक्शन झालंय स्केल 2चं. तर नवी मुंबईला GITC आहे, तिथे मोस्टली माझं जॉईनिंग राहील आणि आता काही दिवसात तिथे जॉईनिंग आहे. ओके. आणि याच्या आधी कुठे होतं पोस्टिंग? याच्या आधी मी पंजाब नॅशनल बँकला होतो, तर मी न्यू दिल्लीला पोस्टेड होतो. तर साधारणतः 3 वर्ष तिथे होतो. आता 3 वर्षानंतर तिथे सिलेक्शन झालं, तर तिथला संपला कालावधी. आता इथे SBI ला करू, मुंबईला येऊ. आमच्या जवळ आला मग. कुठे जास्त करमते, अमरावतीमध्ये की मुंबईला, का दिल्लीला जास्त करमायचं? हा प्रश्न विचारायचाच नाही सर, याचा आन्सर सगळ्यांनाच माहिती आहे. घर आहे, घरच राहते. बरोबर. आपली अमरावती सगळ्यात भारी. ऑब्व्हियस ते तर आहेच. अमरावती सारखं खरंच नाही करमत, पण असं खूप जण आहे, म्हणजे दुसरीकडून पण अमरावती झालेल्यांचं पण हे मत असते की अमरावतीमध्ये खूप जास्त करमत नाही. आता एअर क्वालिटी इंडेक्स मध्ये पण 3 ते 10 लाखाच्या नंबर 1 आलं. आताच जस्ट 8 दिवसापूर्वीच आपल्याला ते पण एक फॅक्टर आहेच, आणि घर तर घर राहतेच ऑब्व्हियस. पण मग IT ऑफिसर मला नाही वाटत की अशा लोकेशनला येऊ शकत असेल. नाही, IT ऑफिसर्सचं बेसिकली जे ट्रान्सफर्स आहे ते मोस्ट ऑफ द बँक्स मध्ये मेट्रो सिटीजलाच होते. तर त्यात रुरल पोस्टिंगची जी गोष्ट आहे ती गोष्ट राहत नाही, किंवा मोस्टली टायर 1 किंवा टायर 2 सिटीजलाच त्यांची ट्रान्सफर होते. तर त्यामुळे जिथे डेटा सेंटर आहेत तिथेच फक्त डेटा सेंटरला, आणि काही बँकेत सर्कल झोन एक कन्सेप्ट असतो, तर तिथे होते. म्हणजे 100 ब्रांचेस मिळून एका सर्कलला रिप्रेझेंट करतात. तर त्या 100 ब्रांचेसला काही पण इश्यू आला ITचा, तर ते सर्कलला सांगतील. तर तिथे पण 2-3 IT ऑफिसर्स किंवा कमी क्वांटिटीत IT ऑफिसर्स राहतात तशा ठिकाणी पण. तर सर्कल्स पण असे टायर 2, टायर 3 सिटीजलाच राहते, मोस्टली टायर 2 आणि टायर 1लाच. तर त्यामुळे IT ऑफिसरची जर पोस्टिंग म्हणायला झालं तर रुरल पोस्टिंग यात नाही आहे. मोस्टली अर्बन किंवा मेट्रो सिटीजलाच पोस्टिंग होईल. आणि मोस्टली जर अशा बँक जर आपण निवडल्या की ज्यांचं मेजर ऑफ द पार्ट किंवा मेजर डेटा सेंटर्स त्यांचे मुंबईला आहे, तर आपल्याकडचे लोक ना कन्व्हिनियंट नुसार पण ते फार चांगलं होईल की तसे जर निवडली तर बँक. अच्छा. मुंबईवरून मग अजून महाराष्ट्र सर्कल मध्ये कुठे कुठे पॉसिबल आहे? हो, तर आता ते सगळं बँकनुसार डिपेंड करते की बँकेचे सर्कल कुठे कुठे आहे. तर आपण साधारणतः सगळ्याच बँक पकडल्या तर सगळ्या बँकेचं मुंबई झालं, नाशिक झालं, कोल्हापूर झालं, नागपूर झालं, हे तर सर्कल ऑलमोस्ट सगळ्याच बँकेचे आहेत. म्हणजे 4 मेन सिटीज मध्ये आहेच तुम्ही जाऊ शकता. पण जर आपण अजून जर बँक जर अशा पकडल्या की ज्या महाराष्ट्र बेस्डच बँक आहे, तर त्यात मग सर्कल झोन अजून वाढतात आणि अजून म्हणजे टायर 3 सिटीजला पण यायची शक्यता वाढते. पण रुरल पोस्टिंग वगैरेचा कन्सेप्ट यात नाहीये, म्हणजे रुरल नाही ठिकाणी नाही राहत IT ऑफिसरचं. ज्यांना Tier 1 Tier 2 सिटी मध्ये राहायचा हेच ड्रीम आहे, आणि IT मध्ये जॉब पाहिजे, जॉब सिक्युरिटी पण पाहिजे, वर्क लाईफ पण बॅलन्स पाहिजे आहे, एक चांगलं पॅकेज आणि पर्क्स पण पाहिजे, तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे. फक्त तू जसं म्हटलं की 3rd इयर पासून थोडंसं याच्यावरती फोकस करायला, आणि पॅरलली
म्हणजे मेजर जर विचार केला तर आयटी ऑफिसरला 4च सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे. हो बरोबर ना. पहिला एक सगळ्यात पहिले ऍप्टिट्यूड, रिझनिंग आणि इंग्लिश मेन्स साठी म्हणून, आणि सॉरी प्रिलिम्स साठी. बरोबर. आणि मेन्सचा जर विचार केला तर मेन्स साठी फक्त टेक्निकल, त्याच्यामध्ये प्रिलिमचा कुठे पोर्शन नाही, पण मेन्स द्यासाठी प्रिलिम पहिले क्लिअर करावंच लागेल. त्याच्यामुळे 4ही सब्जेक्ट. आणि मला असं वाटतं की प्लॅन बी जर विचार केला, सपोज आपण थोडा वर्स्ट केसचा विचार करू की एखादा स्टुडंट प्रिपरेशन करतोय आणि इन केस समजा जर का नाही झालं तरी मला असं वाटतं की हाच म्हणजे ऍप्टिट्यूड, रिझनिंग, इंग्लिश थ्रू तो एक जनरल बँकिंग कडे पण शिफ्ट होऊ शकतो, पीओ आणि क्लर्क कडे, जनरल अवेअरनेस त्याच्यामध्ये ऍड करून मेन्ससाठी. किंवा पुन्हा हेच म्हणजे याच्याच बेसवरती मला असं वाटतं की तो कंपन्यांचं जे प्लेसमेंट असते, कॅम्पस रिक्रुटमेंट, त्याच्यामध्ये पण एक चांगला परफॉर्मन्स ऑब्व्हियस देईलच, कारण त्याचं ऍप्टिट्यूड, रिझनिंग, इंग्लिश त्यांनी प्रिपेअर केल्यामुळे ऍप्टिट्यूड टेस्ट पण तिथे प्रिपेअर होऊन जाते आणि टेक्निकल कडे थोडं फोकस ठेवल्यामुळे. तर मला असं वाटतं की एका प्रॉपर स्ट्रॅटेजी जर ठेवली तर एखाद्या स्टुडंटसाठी मल्टिपल ऑपॉर्च्युनिटीज इथे ओपन होऊ शकतात, कॅम्पस प्लेसमेंटच्या, त्यानंतर बँकिंग सेक्टरमध्ये, आयटी मध्ये, प्रायव्हेट कंपनीमध्ये पण तू जाऊ शकतो, आणि सोबत सोबत वाटलं त्याला तर तू जनरल बँकिंग मध्ये पण प्रिपरेशन करू शकतो. म्हणजे खूप आउट ऑफ द बॉक्स जाऊन वेगळं करण्याची काही गरज नाही आहे. एका प्रिसाइज अँगल मध्ये डेफिनेटली सिलेक्शन घेता येऊ शकते. काय सांगशील तू, एखादा समजा मी जर तुझ्याकडे आलो की दादा माझं इंजिनिअरिंग आहे आता आणि काय करू मी, सांग, मला लागायचं आहे तुझ्यासारखंच असो म्हणून, तर काय सांगशील तू? मी सांगेल की जी पण तयारी करायची आहे तयारी तर स्टार्ट करस. प्रिलिम्स आणि मेन्सची दोन्ही याची तयारी सोबतच सुरू कर. स्टार्टिंगला प्रिलिम्सला 90% वेळ दे, 10%च मेन्सला दे. हळूहळू ग्रॅज्युअली मग जेव्हा लास्ट मोमेंटला येईल, प्रिलिम्स जेव्हा येईल तेव्हा प्रिलिम्सला परत 100% दे. प्रिलिम्स झाल्यावर मेन्स साठी जो वेळ आहे त्याच्यात तर 100% मेन्सला द्यायचंच आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती आहे की जेवढा पण वेळ तुम्ही स्टार्टिंग करत आहे अभ्यास, तर पेपर निघेपर्यंत ती आहे रोज अभ्यास करणं स्पेसिफिक ड्युरेशन साठी. म्हणजे तुम्ही जास्त केला तर चालते पण त्याच्यापेक्षा कमी अभ्यास झालाच नाही पाहिजे, ते काही पण होती ते. आणि अभ्यास म्हटलं म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड अभ्यास, असं नाही की फोन सुरू आहे, फोन आला किंवा नोटिफिकेशन आलं, सगळ्या डिस्ट्रॅक्शन पासून दूर फोकस्ड अभ्यास रोज स्पेसिफिक वेळेसाठी. आणि त्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी, त्यानंतर मॉक टेस्ट एकदम यांनी म्हणजे डेडिकेशननी देणे, त्याला इव्हॅल्युएशन त्याच्याही चांगल्या यांनी करणे. मार्क्स किती पण कमी हो, एकही पर्सेंटाईल आला स्टार्टिंगला तरी मॉक टेस्ट देतच राहणे, त्यांनी हळूहळू इम्प्रूव्ह होतेच. आणि त्यानंतर एक आहे की आपल्यावर विश्वास ठेवणे आणि मेहनत करणे, बस. त्या मॉक टेस्टचे जे डिस्क्रिप्शन होतं, डिस्क्रिप्शन मधूनच 4-5 क्वेश्चन आले होते. आणि ते आपल्याजवळ हँडी असल्यामुळे ते 4-5 क्वेश्चन असं म्हणू शकतो की मला टॉपिकचे ते फार काही माहिती नव्हतं, पण ते वाचल्यामुळे, एकदा ग्रो थ्रू झाल्यामुळे मला ते इझिली जमून गेले ते 5-6 क्वेश्चन. आणि जसं सांगितलं की 5-6 मार्क्स पण हे खूप झाले तिथे. अर्ध्या मार्कांनी म्हणजे सिलेक्ट होणं नाही होणं डिपेंड राहते, तर 5-6 मार्क्स त्या यांनीच भेटले. तर ते मॉक टेस्ट देऊन त्याचं अनालिसिस करणं हे पण की पॉईंट. म्हणजे प्रत्येकच स्टेप महत्वाची आहे, प्रत्येक स्टेप महत्वाची आहे. प्रिलिमचं प्रिपरेशन प्रॉपर, पॅरलली मेन्सची प्रिपरेशन, सोबत सोबत मला असं वाटतं की ह्या अनालिसिसचं बेनिफिट जेव्हा मेन्स नंतर इंटरव्ह्यू होतो तर तिथे पण टेक्निकल इंटरव्ह्यूच्या वेळेस हेल्प होत असणार आहे. एक्झाम टेक्निकल इंटरव्ह्यूच्या वेळेस पण हेल्प झाली. आणि अजून एक पॉईंट मेन्शन करायला, सरांनी पण एक मॉक इंटरव्ह्यू दिला होता, म्हणजे घेतला होता माझा त्यांच्या एक्सपर्ट कडून, तर त्याचा पण खूप फायदा झाला होता मला. तर म्हणून मी त्यासाठी पण थँकफुल आहे आपल्या करिअर अकॅडमीचे सर. तर त्यामुळे पण मला बराच त्यांचा फीडबॅक जो भेटला, त्या फीडबॅकनी मी सेल्फ इम्प्रुव्हमेंट पण केलं. तर ते खरंच खूप म्हणजे फायदेशीर ठरलं. थँक्यू सर त्यासाठी पण. तर आता मला असं वाटते की थोडासा आउट ऑफ द बॉक्स जाऊन मी प्रश्न विचारतो. हा एक सोशल अवेअरनेसचा क्वेश्चन आहे की तुम्ही बँकेमध्ये काम करता, बऱ्याचदा काय म्हणता येईल आपल्याला सायबर फ्रॉड होतात है ना. तर लोकांनी यापासून कसं स्वतःला सिक्युअर ठेवायला पाहिजे, काय ऍटलिस्ट काय प्रिकॉशन्स, म्हणजे एका ऍक्शन हा नंतरचा पार्ट झाला, पोलीस कंप्लेंट करणे, सायबर फ्रॉड, सायबर पोलीस स्टेशनला वगैरे सगळं नंतरचा पार्ट झाला, पण आपल्यासोबत सायबर फ्रॉड होऊ नये
याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह काही गोष्टी आपण आपल्या लेवलला करू शकतो का? हो, प्रिव्हेंटिव्ह म्हटलं गेलं तर कधी पण असं झालं की कोणी तुमच्याकडे अप्रोच करून येऊन राहिलं तुमच्या फायद्याच्या गोष्टींसाठी, जसं कोणी म्हणेल की तुम्हाला एवढे पैसे भेटत आहे, कोणी म्हणते तुमचं पार्सल आलं, किंवा कोणी म्हणत आहे की तुमच्याकडे काही लॉटरी जिंकले, किंवा कुठे पण जर फोमो झाला की असं म्हणेल की आता करा नाही तर हे कट होऊन जाईल, आता करा नाही तर हे संपून जाईल, तर अशा गोष्टी तुम्हाला दिसल्या तर तुम्ही तिथेच थांबून जायचं आणि त्यांना रिस्पॉन्ड नाही करायचा. त्यानंतर ऍप्स पण ऑनलाईन इन्स्टॉल करायचे आहे, तर ते प्ले स्टोअरवर आहे तेच ऍप्स इन्स्टॉल करायचे. आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटलंच की थोडाही जरी डाऊट आला, थोडाही 1% तर तिथेच थांबून जायचं आणि बँकेत जाऊन ते विचारून घ्यायचं. बरं, म्हणजे त्या गोष्टी ऑनलाईन करण्यापेक्षा त्या पॉइंटला ऑनलाईन तिथे बँकेत जाऊन एकदा ते कन्फर्मेशन करून घ्यायला पाहिजे. कारण की फोमो मध्ये म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट मध्ये कधीच कोणी सांगत नाही की असं आजच करा नाही तर उद्या तुमचा अकाउंट बंद होऊन जाईल. बँक असं कधीच करत नाही, बँक असं कधीच करत नाही. तुम्हाला ते वेळ देईल किंवा सांगेल की ब्रांचला या व्हिजिट करा, किंवा तुम्ही काही जिंकले तर ओटीपी आला, ओटीपी सांगा. सगळं ओटीपी सांगणं, ओटीपी कोणालाच कधीच सांगू नये, हा तर एक खूप मोठा गोल्डन रूल आहे. ओटीपी कधीच कोणाला सांगू नये. आणि जे पण तुम्ही कुठेही चालले तर तुम्हाला सावधगिरी बाळगूनच राहायची आहे या फ्रॉड्सपासून वाचायला. कारण की कधी कोणी फोन घेतो आपला आणि फोनवरून त्यांच्या नंबरवर आपला कॉल फॉरवर्ड होतो, म्हणजे जो पण कॉल आला आपल्याला तो त्यांच्या नंबरवर फॉरवर्ड होतो. बरं, तर कोणी जर आपल्याला असंही भेटलं की कॉल लावून मागतो, त्याला कॉल लावून देऊन फोन स्पीकरवर ठेवणे. तर अशा म्हणजे तुम्ही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स आपण घेऊ ठिकाणी तुम्हाला हेच भेटेल. म्हणजे धोका वाढून राहिला आजकालच्या याच्यात यामुळे. चला, तुझ्या याच्यामुळे दोन्ही फायदा झाला. एकतर समोर ज्या विद्यार्थ्यांना एसओची प्रिपरेशन करायची असेल त्यांना नक्कीच या आजच्या पॉडकास्टचा फायदा होणार आहे. सोबत आपण सायबर फ्रॉड होण्यापासून स्वतःला कसं वाचवू शकतो त्याचं पण एक 2 मिनिटांमध्ये आपल्याला एक काय म्हणता येईल छोटंसं गायडन्स मिळालं. तेव्हा मी प्रथमेशला मनपूर्वक पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि भविष्याच्या वाटचालीकरता शुभेच्छा देतो. धन्यवाद सर, मला पण तुम्ही बोलावल्याबद्दल. आणि मलाही खूप चांगलं वाटेल की मुलं जर या क्षेत्रात अजून आले आणि त्यांनी हे बघून एसओ मध्ये पण कॉम्पिटिटिव्हनेस अजून वाढवावी आणि जास्तीत जास्त मुलं आपल्याकडच्या अमरावती रिजन किंवा महाराष्ट्रातली मुलांनी इथे पण बँकेला पण जॉईन करावं. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सर.